आईच्या तेरवीचा कार्यक्रमाचा खर्च टाळून दिली वाचनाला पुस्तके। उके परिवाराचा विचार ठरला समाजासाठी आदर्श। चांदूर बाजार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान येथे तक्षशिला वाचनालयाला पुस्तके दिली भेट। अमरावती येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान येथील तक्षशिला वाचनालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात आईची तेरवीचा कार्यक्रम न करता राहुल उके व त्यांच्या परिवारातर्फे विद्यार्थ्यांकरिता वाचनालयाला पुस्तके देण्यात आली। राहुल उके यांच्या आईचे 30 एप्रिल रोजी दीर्घ आजाराने निधन झाले होते। मात्र त्यांनी तेरवीच्या कार्यक्रमाला लागणाऱ्या खर्चाऐवजी वाचनाला पुस्तके देऊन त्यांच्या आईला मातृदिनानिमित्त श्रद्धांजली वाहिली। समाजामध्ये खरी गरज शिक्षणाची आहे। शिक्षणाने माणूस सुशिक्षित बनतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये सांगितल्याप्रमाणे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या विचाराला जपत सुंदर उपक्रम करून समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे। उके परिवारातील सर्व सदस्य क्लास 1, क्लास 2 सारख्या व इतर पदांवर कार्यरत आहेत। राहुल उके व त्यांच्या परिवारानं तेरवीच्या कार्यक्रमाला लागणारा खर्च टाळून वाचनालयाला पुस्तके देऊन समाजात एक वेगळा आदर्श निर्माण करून समाजामध्ये अशा विचारांची गरज असल्याचं दाखवून दिलं। यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगर परिषद उपाध्यक्ष मुझफ्फर हुसेन, विशेष अतिथी अशोक पाटील, आक्रोश जनशक्ती संघटनेचे सुशील बेले, समाजसेवक अजय तायडे, ॲडव्होकेट अंकुश तागडे सहित राहुल नन्नावरे, विक्रम उके, अनिल तेलमोरे, अजय मनोहरे, निखिल नन्नावरे, साहिल तागडे, अनिकेत नन्नावरे, प्रतीक वाघमारे, अंकुश पाटील व पिंपळपुरा येथील सर्व मित्रमंडळी उपस्थित होते। कार्यक्रमाचं आयोजन व व्यवस्थापन ॲडव्होकेट अंकुश तागडे, अजय तागडे व पिंपळपुरा येथील समस्त युवकांनी पार पाडले। जय भीम। मी राहुल उके। माझी आई कालकथित शोभा अशोकराव उके यांचे 30 एप्रिल 2024 या रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्या दुःखातून आम्ही सध्या सावरतच आहोत। त्या दुःख थोडं कमी करण्यासाठी तेरवीचा अनावश्यक खर्च टाळून आम्ही पुस्तक दान करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार फुल ना फुलाची पाकळी म्हणून मी माझ्याकडून जेवढं होईल तेवढं पुस्तकं लायब्ररीला दान केल्याचा प्रयत्न केला आहे। या पुस्तकातून तुम्ही मुलं सगळे शिकावेत, ऑफिसर व्हावेत, मोठ्या मोठ्या पदांवर जावेत आणि आपल्या पूर्ण चांदूर बाजारचं नाव रोशन करावं अशी मी फक्त इच्छा बाळगतो। आणि भविष्यात तुम्हाला आणि काही लागलं तर मी कधीही मला हाक द्या, मी तुमच्यासाठी पुस्तकं द्यायला कधीही तयार आहे। धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला फॉलो करा।